नमस्कार. मी वैद्य वंदना मुळे ब्रह्मविद्येची साधिका आहे. गेली 27 वर्ष मी आयुर्वेदाची यशस्वीपणे प्रॅक्टिस करते आहे. माझी कार्यक्षमता वाढवण्यासाठी ब्रह्मविद्या शिकायची इच्छा मला होतीच, पण प्रत्येक गोष्टीची वेळ यायला लागते. दैवी योजनेनुसार 2016मध्ये आर्या चिपळूणकर मॅडमकडे प्राथमिक कोर्स करण्याचा योग जुळून आला. नंतर लगेचच त्यांच्याकडेच प्रगतचा 2 वर्षाचा कोर्स केला आणि पुढील 2 वर्ष प्रदीपकचा कोर्स राधिका मराठे मॅडमकडे केला. 4.5 वर्षात मी ब्रह्मविद्येचा सखोल अभ्यास केला आणि अनेक हिलिंग टेक्निक्स शिकले. आहार, व्यायाम आणि योग्य निद्रा या तिन्हींना आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. हे तिन्ही योग्य प्रमाणात असतील तर आपले स्वास्थ्य चांगले राहते. याचे संतुलन राखण्यासाठी मला ब्रह्मविद्येची खूप मदत झाली. ब्रह्मविद्येत मी 8 आध्यात्मिक श्वसन प्रकार आणि अनेक मानसिक व्यायाम प्रकार शिकले. माझ्या श्वासाकडे आणि माझ्या विचार प्रक्रियेकडे मी जाणीवपूर्वक लक्ष देऊ लागले. मग जणू योग्य श्वसनाचा आणि योग्य विचारांचा रियाजच सुरू झाला. आरोग्यम धनसंपदा. उत्तम आरोग्य हेच खरे धन आहे. ब्रह्मविद्येत येऊन मला अबाधित आरोग्याची आणि यशाची गुरुकिल्ली प्राप्त झाली. पाठांचा अभ्यास करताना लक्षात आले की शारीरिक आरोग्य म्हणजे शारीरिक यश, मानसिक आरोग्य म्हणजे मानसिक यश, भावनिक आरोग्य म्हणजे भावनिक यश. माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या कोणत्याही रुग्णाबरोबर संवाद साधताना जो नकळत ताण पूर्वी यायचा, तो ताण मला ब्रह्मविद्येने कमी झाला. ब्रह्मविद्येत आल्यापासून रुग्णाला उपयोगी अशा नवीन कल्पना सुचू लागल्या, नवनवीन प्रेरणा होऊ लागल्या. नवीन गोष्टी शिकताना आपल्याला फोकस राहणं खूप आवश्यक असतं आणि ते चांगलं जमू लागलं. यामुळेच कोविडच्या काळात रुग्णांचे मानसिक बळ वाढवण्याचे सामर्थ्य मला ब्रह्मविद्येमुळे प्राप्त झाले. जीवनात येणारे चढउतार कसे मॅनेज करायचे, सकारात्मक कसे राहायचे हे ब्रह्मविद्येने शिकवले. खरोखरच मी भाग्यवान आहे. ही मला श्रेष्ठ विद्या मला शिकायला मिळाली की जिच्यामुळे माझे जीवन परिवर्तित झाले. मी माझ्या व्यस्त दिनचर्येमधून रोज 1 तास श्वसन प्रकारांसाठी आणि अर्धा तास ध्यानासाठी देते. श्वसन प्रकारांनी योग्य श्वसनाचा पाया पक्का होतो, तर ध्यानाच्या सरावाने योग्य विचार जोपासण्याची सवय जडते. सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या जगात असे दिसते की माणसामध्ये कार्यकुशलता आहे, जिद्द आहे, धैर्य आहे आणि हे असताना त्याच्याकडे एक सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. ती म्हणजे परमेश्वरी शक्ती. या शक्तीचा दैवी अंश प्रत्येक मानवामध्ये आहे. हे जाणून घेण्यासाठी जी विद्या मदत करते ती ब्रह्मविद्या. जीवनात व्यवस्थितपणा आणण्याचे काम करते ती ब्रह्मविद्या. योग्य श्वास आणि योग्य विचारांना वळण देते ती ब्रह्मविद्या. कोणत्याही प्रकारचे यश संपादन करण्यासाठी आणि ते मिळाल्यावर टिकवण्यासाठी सातत्य, नियमितता आणि चिकाटी लागते. आपण निवडलेल्या क्षेत्रामध्ये आत्मविश्वासाने प्रॅक्टिस चालू ठेवणे आवश्यक असते, कारण प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. म्हणूनच ब्रह्मविद्या प्रत्येकाने शिकली पाहिजे, अंगीकारली पाहिजे, जेणेकरून एखाद्या रुग्णावर वारंवार डॉक्टरकडे जाण्याची आणि औषधावर सतत अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. ब्रह्मविद्या हे तत्त्वज्ञान नाही, साधनेची सहज सोपी साधी पद्धत आहे. ताण कमी करणारे साधे सोपे मानसिक व्यायाम आहेत. म्हणूनच ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. या ब्रह्मविद्या माऊलीची आणि शिक्षकांची मी अत्यंत ऋणी आहे. मी कृतज्ञ आहे. शेवटी माझे 2 शब्द संपवताना मी ब्रह्मविद्या माऊलीचे आणि सर्व गुरुजनांचे मनःपूर्वक आभार मानते, ज्यांनी माझे जीवन सुंदर, आनंदी आणि समृद्ध बनवले. मी आभारी आहे. मी आभारी आहे. मी आभारी आहे. धन्यवाद.